जय हिंद मित्रांनो मुंबई पोलीसमध्ये महिलांचं एकंदरीत मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे, ते पण पोलीस शिपाईसाठी। तर या पोलीस शिपाईसाठी मैदानी चाचणीमध्ये कुठल्या प्रकारचे मुलींना अडचणी येत आहेत किंवा कशा पद्धतीने मार्क कमी होत आहेत किंवा वाढत आहेत याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। अगोदर भरतीला जाण्याच्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे असा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहा। आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। तर बघा मित्रांनो, मुंबई पोलीस सर्वात जास्त जागा आणि सर्वात जास्त फॉर्म आलेले ठिकाण। आतापर्यंत मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये असेल, पोलीस भरती हा विषय जो आहे तो वादाचाच ठरलेला आहे। पोलीस भरती सुरू होण्याच्या अगोदर पोलीस भरती पावसाळ्यात घ्यायला नको म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन सुद्धा केली होती, निवेदन सुद्धा दिली होती। त्यावेळेस राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुलांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका। जे विद्यार्थी बाहेरच्या गावावरून येणारे आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था करू, पाऊस जास्त चालू असेल तर त्यावेळेस ग्राउंड पोस्टपोन करू, अशा अनेक गोष्टी घडल्या होत्या। परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे, प्रत्यक्षात भरती सुरुवात वेगळी आहे। पहा मित्रांनो, पोलीस भरतीची सुरुवात झाली फक्त एका दिवसाला 500 मुलं बनवण्याची, मुली असेल किंवा मुलं असेल दोन्ही ठिकाणी, पण हळूहळू ती संख्या वाढत चालली आणि आता प्रचंड हजारोमध्ये ती संख्या झाली। ओके, अशा पद्धतीने संख्या वाढली। मग करायचं काय? आता बघा, पाऊस चालू आहे, सतत पाऊस चालू आहे। अशा पावसामध्ये ग्राउंड सुद्धा चालू आहे। चालकचं तर ग्राउंड झालं, कारण चालकला दोनच इव्हेंट होते, एक म्हणजे गोळा आणि दुसरा म्हणजे 1600 मीटर रनिंग होतं। परंतु आता जे काही शिपाई पदाचं सुरू झालं यामध्ये 3 इव्हेंट आहेत, तिन्ही इव्हेंट महत्वाचे आहेत। एक म्हणजे गोळाफेक, दुसरा 1600 मीटर किंवा 800 मीटर आणि तिसरा म्हणजे 100 मीटर रनिंग। मग मुंबई पोलीस मध्ये आता महिलांचं सदस्य कॉन्स्टेबल साठी ग्राउंड सुरू झाले आणि याच्यामध्ये पहिला इव्हेंट घेतला जातो आहे ते म्हणजे 100 मीटर। 100 मीटर झालं की त्याच्यासाठी वाट बघावी लागते, पाऊस कधी उघडेल, आणि जेव्हा पाऊस उघडेल तेव्हा 800 मीटरला सुरुवात होईल। आणि जर अर्धा तास पाऊण तासामध्ये पाऊस उघडलाच नाही तर पाऊस पडू द्या किंवा नका पडू देऊ, हाय त्या पद्धतीने सोडायचं। आतापर्यंत काय होत होतं, एका बॅचला एका ट्रॅक वरती 50 मुली सोडत होत्या। परंतु मित्रांनो, आजच्या घटनामध्ये या ट्रॅक वरती सिंथेटिक जरी ट्रॅक असेल, 2च राऊंड मारायचे आणि या ट्रॅक मध्ये एका वेळेस 200 मुलींना सोडण्यात आलं। मला सांगा, ट्रॅक आहे एवढूसा, या एवढूशा ट्रॅक मध्ये गोल गोल पळायचं आहे, तर 200 मुली एकत्र सोडल्यामुळे जे चांगल्या पळणाऱ्या मुली होतात त्या सुद्धा मागे राहून जातात। आता याच्यामध्ये बघा, पोलीस भरती आहे, याच्यामध्ये हौशे गौशे भरपूर येतात। जे पहिल्यांदा पोलीस भरती दिलं असेल, जिला आयुष्यामध्ये कधी एक राऊंड मारला नसेल त्याही मुली असतात, आणि ज्या चांगल्या प्रॅक्टिस केलेल्या असतात त्याही मुली असतात। मग अशा परिस्थितीमध्ये ज्या मुली कधी आयुष्यात प्रॅक्टिस केल्या नाहीत त्या मुली सुद्धा ट्रॅकवरती पळत राहतात, आणि पळता पळता कधी पुढे थांबेल याचा बिलकुल भरोसा नाही, आणि थांबतात पण। म्हणजे जो मागून स्पीडने येणारा एखादी मुलगी असेल, ती मुलगी त्याला धडकते, पडते, परत उठते, परत पळते। अशी कंडिशन सध्या मुंबईचं आहे। त्यात गर्दी, चालणाऱ्या मुली 2 राऊंड पळायचं आहे, त्यांना 2 राऊंड सुद्धा पळणं होत नाही। यामध्ये चालणाऱ्या मुलीच भरपूर दिसतात, आणि चालतात तर पूर्ण ट्रॅक मध्ये, जस काय घरी गार्डन मध्ये वॉकिंग करायला चाललेत या पद्धतीने। त्यामुळे जे खरोखर मेहनत करणारे मुली आहेत त्यांचं नुकसान आपल्याला झालेलं दिसतंय, आणि त्यातच यामध्ये चुकी प्रशासनाची सुद्धा आहे। काहीच आवश्यकता नाही, एक मुलगा पोलीस बनण्यासाठी वर्षानुवर्ष घाम गाळत असतो, मेहनत करत असतो, आणि जर ऐन परीक्षेच्या वेळेस तुम्ही जर तुमच्या नियोजनामध्ये बदल करत असाल आणि तुमच्या जे रेग्युलर रूल्स प्रमाणे जर न घेता तुम्ही तुमच्या पद्धतीने घेत असाल, झालंच ना, जिथं 50 मुली तिथं 200 मुली पळवतायत, मग प्रॉब्लेम्स तर निर्माण होणारच ना। याच्यामध्ये कितीतरी, आजचा जे बॅच मधला मुलीचा फोन आलेला मला, तिने सगळी इन्स्टा पूर्ण स्टोरी सांगितली। सर म्हणे एका वेळेस पहिले 50-50 सोडत होते,
पाऊस सुरू झाला, पावसात तर ग्राउंड कंप्लीट करायचंय, त्यांना टार्गेटच दिलंय एवढ्या दिवसात ग्राउंड कंप्लीटच झाला पाहिजे, पण डायरेक्ट एका वेळेस 200 मुली सोडल्या. त्या 200 मुलीमधून टॉपर मुलगी 30 मार्क घेणारी होती फक्त. बाकीचे सर्व 30च्या आतमध्ये, म्हणजे मेरिट मधूनच बाहेर. पासिंग मार्क सुद्धा नाही. का? त्याला कारणीभूत या सर्व गोष्टी आहेत. पाऊस तर आहेतच, त्याबरोबर ट्रॅक, त्याबरोबर गर्दी, यामुळे सगळे प्रॉब्लेम होत आहेत. आता ज्या मुलींचं ग्राउंड बाकी असेल किंवा मुलांचं ग्राउंड बाकी असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जो मूळ ट्रॅक आहे, भले तुम्हाला 2 मार्क कमी पडतील, परंतु तुम्ही तुमची जागा बनवायची आणि पळायचं आहे. जर कोपऱ्याचा जो ट्रॅक असतो त्याच्यावर भरपूर पोरं मुली चालत असतात, डायरेक्ट त्यांना बाजूला ढकलायचं आणि पुढे जायचं, एवढंच काम तुम्हाला करायचं, करावंच लागणार आहे, पर्यायच नाहीये. जर ते पुढे बाजूला सरकतील याची वाट बघत असाल तर तुमचं टाइम तिथंच वेस्ट होणार आहे. त्यामुळे त्यांना बाजूला ढकलायचं किंवा जोरात आवाज द्यायचा आणि पुढे जात राहायचं, बस एवढंच मी तुम्हाला सांगेन. तर गर्दी एवढी मोठी असते तर तुम्ही तरी त्या ठिकाणी काय करणार आहे? आणि प्रशासनावरून वरून दबाव आहे, आवरा पटापट, बस हेच सगळं चालू आहे. त्यामुळे अनेक मुलींचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. बाकी तुम्ही सज्ञान आहात, तुम्हाला सगळं काही गोष्टी कळतात, आणि खास करून ज्या वेळेस ग्राउंड मध्ये बदल होत असेल त्यावेळेस तुम्ही त्याच ठिकाणी ऑब्जेक्शन हे घेतलंच पाहिजे. जिथं 50-50चा ट्रॅक सोडत होते, मुलींना सोडत होते, तिथं जर डायरेक्ट 200चा सोडतायत किंवा 100चा सोडतायत, तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्शन घ्या, डायरेक्ट तिथं बोला. तुम्ही एवढं सगळं मुलं किंवा मुली सोबत पळायला पाठवू नका, जागाच भेटत नाही. सगळ्या मुलींनी एकत्र येऊन त्यावेळेस बोलण्याची गरज आहे. ज्यावेळेस एका मुलीऐवजी 50-20 मुली एकत्र येऊन बोलतील, त्यांना 50-50 चीच बॅच घ्यावी लागेल, बॅच वाढवू शकत नाही. पण त्यासाठी तुम्हाला एकत्र व्हावं लागेल आणि तिथंच त्यांना त्याच वेळेस बोलावं लागेल. तेव्हाच या गोष्टी, जे काही तुमच्या मुलींचं नुकसान झालेलं आहे ते तुमच्या बरोबर होणार नाही. बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.